तर काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत असं सकपाळांनी म्हटलं. काँग्रेस एक सक्षम पर्याय उरला आहे असं अर्थानं सकपाळांनी म्हटलंय. यामुळे प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचं देखील सकपाळांनी म्हटलं आहे. या सगळ्या चर्चेचा एकच कारण आहे की भारतामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या जुलमी आणि हुकुमशाही कारकिर्दीला फक्त आणि फक्त काँग्रेसच लढत देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याकरता आणि लढण्याकरता सक्षम असा पर्याय उरलेला आहे. आणि राहुल गांधी हेच या देशातला आशेचा किरण आहे आणि या अनुषंगानं या मित्रपक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा देशभरात सुरू आहे. तर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का पाहायला मिळतोय. कांजूरगाव येथील 111 वॉर्डातील नगरसेवक दीपक सावंतांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते अवैध ठरल्याची माहिती आहे. जिल्हा जात पडताळणी समिती रत्नागिरी यांनी प्रमाणपत्र अवैध ठरल्याची माहिती आहे. भाजपच्या सारिका पवारांच्या आक्षेपानंतर जात प्रमाणपत्राची तपासणी जी आहे ती करण्यात आली आहे. दीपक सावंत यांच्या कुणबी दाव्याला आधार देणारे काही जुने दस्तावेज उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं. तर धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये टॉम अँड जेरीचा खेळ सुरू असल्याचं किशोर जोरगेवारांनी म्हटलंय. महापौर निवडीसाठीही 40 दिवस अपहरण नाट्य सुरू होतं असं जोरगेवारांनी म्हटलंय. आता गटनेता बदलण्यासाठी दोन्हीही टॉम अँड जेरी भांडतायत असं जोरगेवार यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या खासदार धानोरकर आणि काँग्रेसचे नेते वडेट्टीवार या दोघांमध्ये टॉम आणि जेरीचा खेळ सुरू असतो. मागे तुम्ही महानगरपालिकेच्या महापौर निवडीमध्ये बघितलं असेल की दोघांचंही जवळजवळ 40 दिवस एक वेगळं नाट्य, अपहरण नाट्यापासून पळवापळवी या सर्व गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये काही त्यांचा समझोता झाला. तो समझोता टिकला नाही आणि आता पुन्हा गटनेता बदलण्याच्यासाठी म्हणून हे दोन्ही टॉम आणि जेरी हे आपापसामध्ये भांडत आहेत. तर आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या देगलूरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यात मौज मजा पाहायला मिळते. गोव्याच्या समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सहलीवर आहेत. तर नांदेडच्या देगलूरच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्यात सहलीला गेलेले आहेत आणि यावेळेला नाचतानाचे त्यांचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत. नांदेडच्या देगलूरमध्ये एनसीपी नगरसेवकांची गोव्यात सध्या मौज मजा पाहायला मिळते. तर भाजप तोडणारा नाही जोडणारा पक्ष आहे असं दरेकरांनी म्हटलंय. शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर दरेकरांनी हे प्रत्युत्तर दिलंय. नेते मेंढरे नाहीत त्यांना फोडायला असं देखील दरेकरांनी म्हटलंय. कोणतं नेतृत्व काम करत त्याच्यावरती निर्णय घेतला जातो असं दरेकरांनी म्हटलंय. कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आणि आता येणारे लोकप्रतिनिधी नेते हे काय दुधखुळे नाहीत की चला त्यांना फोडा. ते काय मेंढरं नाही आहेत मेंढरासारखं हाकायला त्यांना. त्याच्यामुळे प्रगल्भ अशा प्रकारची लोक आहेत. त्यांना त्यांची समज आहे कोण काम करू शकतो, कोणता पक्ष, कोणतं सरकार, कोणतं नेतृत्व, त्या आधारे ते निर्णय घेऊ शकत असतात. आणि भारतीय जनता पार्टीकडे एवढी मोठी झालेली मुलं आहेत की दुसऱ्याचे काय मांडीवर घ्यायचे काय